कर्णासारख्या महान माणसाचं सुद्धा आज नाव राहिलं नाही आहे आणि कारण याचं फक्त एकच होतं की तो चुकीच्या लोकांसोबत उभा राहिला. त्याने चुकीच्या लोकांची साथ दिली आणि त्याची संगत फार चुकीची होती. आपल्या सगळ्यांना माहीत नाही हे कधी समजणार आहे की आपली संगत हे आपल्या भविष्यावर खूप मोठा परिणाम करते आणि आपण कुठल्या लोकांना पाठिंबा देतोय, कुठल्या लोकांची साथ देतोय, कुणासाठी आपण कधी उभं राहतोय यावर ठरतं की समाज आपल्याकडे कुठल्या दृष्टीने बघणार आहे. मी नेहमी म्हणत असतो की आपली संगत सुधारवा, आपलं भविष्य आपोआप सुधरेल, आपली परिस्थिती आपोआप सुधरेल. कर्णासारखा महान व्यक्ती जर त्यावेळेस कृष्णाच्या किंवा पांडवांच्या बाजूने लढला असता, आज त्याची कीर्ती महान असली असती आणि तो अजरामर झाला असता. पण त्याच जागेवर कर्णाने चुकीच्या लोकांची संगत निवडली, चुकीच्या लोकांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यामुळे आज त्याचं नाव कुठेही घेतलं जात नाही. यावरून आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे की चांगल्या लोकांची साथ दिली पाहिजे आणि आपली संगत ही सुधारली पाहिजे, जेणेकरून आपलं भविष्य आणि आपलं प्रेझेंट हा सुद्धा चांगला होईल. विचार कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी मला फॉलो करा.